नमस्कार मित्रांनो, पीक विम्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर निघून आलेली आहे. म्हणजेच पीक विमा वाटपाचा अधिकृत हा जी-आर शासनाच्या मार्फत पारित झाला आहे. त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यामध्ये 11 तारखेच्या रात्रीपासून पीक विम्याच्या वाटपालाही सुरुवात झालेली आहे. याचे अधिकृत पुरावे देखील मी व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना, ज्या फेक युजर्सना ह्या गोष्टी सगळ्या खोट्या वाटत असतील, तुम्ही आत्ताच व्हिडिओला सोडून गेलात तरी काहीही हरकत नाही. जे जेन्युइन शेतकरी आहेत, प्रामाणिक शेतकरी आहेत, त्यांना देखील व्हिडिओ बघू द्या. तुम्हाला जायचं असेल तुम्ही अजिबात व्हिडिओ बघू नका, तुम्ही आताच व्हिडिओला सोडून जाऊ शकता. तर बघा, ह्याचा अधिकृत जी-आर हा समोर आला आहे. ह्याचा थोडक्यात जी-आर मी तुम्हाला आता दाखवतो, म्हणजे तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू ठेवाल, म्हणजेच व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघाल. कारण ह्यामध्ये उर्वरित जिल्ह्यांचे जे जी-आर आलेले आहेत, मी ती देखील या व्हिडिओमध्ये होतील तेवढे होतील तेवढे विभागांचे मी जी-आर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जर व्हिडिओ खूपच जर मोठा होत असेल तर व्हिडिओला मग उर्वरित जी-आर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघावे लागेल. त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी प्रामुख्याने बघा, ज्या जिल्ह्यांच्या काही अपडेटेड रकमा देखील आलेल्या आहेत, म्हणजेच अगोदर काय रक्कम होती, यानंतर शेतकऱ्यांमध्ये वाढ झाली व बाकी देखील अपडेट आलेली आहे, ती देखील मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व ज्या शेतकऱ्यांच्या KYC अपडेट नाहीत त्यांना मी एक महत्त्वाची सूचना देऊ इच्छितो. तुम्ही होईल तेवढी लवकर मागच्या यादीमध्ये जर नाव असेल तर KYC अपडेट करून घ्या, म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ अतिशय चांगल्या प्रकारे 100% घेता येईल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांच्या देखील जिल्ह्यांच्या देखील कमेंट आहेत की आमच्या जिल्ह्याला किती रक्कम आली आहे, ती तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे बघा, जी-आर देखील डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तर तो देखील तुम्ही बघून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये जर नाही दिसला तर तुम्हाला डिस्प्लेवर दाखवण्याचा मी प्रयत्न करतो, कारण डिस्क्रिप्शनमधली लिंक कधी वर्क प्रॉपरली करत नाही. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण आणखीन तुमचा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमच्या शेजारच्या जिल्ह्यांना मिळणार आहे की नाही, वो सब बताएगा इस चैनल का होस्ट और आपका दोस्त यानी सम्राट. तर चला वीडियो शुरुआत करूया. लेकिन इससे पहले अगर आप चैनल पे नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेतकरी सम्राट इस यूट्यूब चैनल में. अगर अपने चैनल को लाइक, सब्सक्राइब और दबा के शेयर नहीं किया है तो वो भी कर दो, और जो मेरे लेफ्ट साइड में जो घंटा दिख रहा है उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ. तो चलिए करते व्हिडिओ को स्टार्ट. तर बघा मित्रांनो, शासन निर्णय क्रमांक CLS 2023-286 हुतात्मा चौक मुंबई यांच्यामार्फत हा जी-आर पारित करण्यात आला आहे. तो जी-आर मी तुम्हाला आता थोडक्यात मगाशी दाखवला बघा. तर यामध्ये आता शासन निर्णय क्रमांक यांच्यामार्फत हा पारित झाला आहे. तर यामध्ये आता बघा, काही जिल्ह्यांच्या हे चक्रीवादळामुळे व आपत्तीमुळे व नैसर्गिक आपत्तींमुळे जे पिकाचे जे नुकसान झालं होतं, यामध्ये जून ते ऑक्टोबर यामध्ये शेती पिकांचं जे नुकसान झालं आहे, तर ह्याच्यासाठी हा जी-आर पारित करण्यात आला आहे. त्या जी-आरमध्ये बघा 29,02,57,000,50 कोटी रुपयांचा हा निधी हा मंजूर झालेला आहे. या रकमेमध्ये थोडंफार हे कमी जास्त देखील होऊ शकतं, म्हणजे आहे तेवढा एक्झॅक्टली मिळेल अशी थोडी क्युरी आहे या बाबतीत. तर बघा, तो देखील तुम्हाला आता हा जी-आर म्हणजे ही रक्कम एक्झॅक्टली तुम्हाला मी डिस्प्लेवर दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. तर ते बघा, माझ्या सांगण्यामध्ये थोडं कमी जास्त झाले असेल तर तुम्ही थोडं ॲडजस्ट करून घ्या. तर बघा, जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूर नुकसानामुळे झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता क्रमांक 3 येथील शासनाने निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार कृपया एवढा निधी हा वाटपास शासनानेही अधिकृतपणे मंजुरी दिलेली आहे. व यामध्ये परभणी जिल्हा जो आहे, परभणी जिल्ह्यामध्ये मी अगोदर या 2-4 व्हिडिओच्या अगोदर देखील सांगितलं होतं की बाबा 11 तारखे किंवा 12 तारखेपासून परभणीत वाटप सुरू होतं, पण बऱ्याच जणांना त्या गोष्टी फेक वाटल्या व आज परभणी जिल्ह्यामध्ये मानवत असेल, टाकळी असेल या विभागामध्ये वाटप देखील झालं. तर तुम्हाला कंटेंटवर भरोसा असेल तर शेतकऱ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर देखील करा. ज्यांना खोटं वाटतं तुम्ही इथंच व्हिडिओला सोडून जाऊ शकता, काहीच हरकत नाही. तर बघा, या निर्णयाबाबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीनुसार आवश्यकतेनुसार तरतूद उपलब्ध करून घेऊन हा निधी वितरित करण्यात यावा, हे अधिकृतपणे जी-आरमध्ये सांगितलेलं आहे. तर यामध्ये काही जिल्ह्यांचा आता मी प्रामुख्याने बघा, आता छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर नागपूर विभाग व नाशिक आणि पुणे विभाग, हे 4 विभाग मी तुम्हाला 4 विभागांचा जी-आर आला आहे, तो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवतो. आणि तुम्हाला आता काही रकमा ज्या अधिकृतपणे पारित झाल्या त्या देखील, म्हणजे 4ही विभागाच्या जर झाल्या नाही तर काही विभागांच्या मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. उर्वरित विभागांचा जर व्हिडिओ जर खूप मोठा होत असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये देखील दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. तर चला आपण सर्वात जास्त अगोदर सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगर, कारण इथले आणि नागपूर विभागाचे जास्त आपले व्ह्यूअर्स आहेत. तर एक जिल्हा घेऊया आपण. आता जालना जिल्ह्याकरिता बघा, प्रस्ताव हा 7 तारखेला हा मंजूर झालेला आहे. बघा, यामध्ये
बाधित हेक्टरमध्ये आता पाहायला गेलं तर 25,519.95% हे बाधित क्षेत्र आहे. व यामध्ये आता निधी बघा जालना जिल्ह्याकरिता 41,230,93 रुपये लक्ष म्हणजे हा निधीमध्ये हे आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये बघा बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 2,96,779. यामध्ये 4,19,048.29 ही निधीमध्ये रक्कम आहे म्हणजे लक्षमध्ये. यानंतर नांदेड जिल्ह्याकडे वळूया. नांदेडमध्ये 812,38,38.61 कोटी रुपयामध्ये ही मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा या रकमांमध्ये थोडंफार म्हणजे सांगण्यामध्ये कमी जास्त देखील होऊ शकतं. त्यासाठी मी तुम्हाला डिस्प्लेवर बघा सविस्तर एकेका जिल्ह्यानुसार मी सांगतो ते तुम्ही डिस्प्लेवर बघू शकता. यामध्ये बघा नंतर बीडकडे वळूया आपण. बीडमध्ये बघा 5,20,094 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरकडे येऊया. त्यामध्ये 2,34,20.70 ही किंमत आहे. नंतर परभणीकरता नवीन आता जूनमध्ये एक अपडेटेड लिस्ट आली होती. त्यामध्ये बघा बाधित शेतकऱ्यांची संख्या 10 आहे व बाधित हेक्टर 3 व निधी हा 1,08,000 रुपये हा निधी नवीनतम निधी हा मंजूर झाला आहे. तर बघा या जिल्ह्यांची मी जेवढी नावं घेतली. यानंतर आणखीन एक येतो बीड जिल्हा. तर बीड जिल्ह्यामध्ये 2,357.01 कोटी लक्ष रुपये हा निधी मंजूर आहे. तर हे छत्रपती संभाजीनगरचे काही मी प्रमुख जिल्हे घेतले. तर उर्वरित जे जिल्हे आहेत मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही जो मी सांगितलेला आहे त्याचा GR तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तर उर्वरित जिल्ह्यांचा देखील जर उल्लेख या व्हिडिओमध्ये झाला नसेल, तुमच्या जिल्ह्यामध्ये आला नसेल तर तुम्ही पुढच्या व्हिडिओला बघा. त्यामध्ये सविस्तरपणे त्या देखील जिल्ह्याची व विभागाची अपडेट देण्यात येईल. कारण पाहायला गेलं तर नांदेड, नागपूर आणि पुणे, सोलापूर, कोल्हापूर या साईडचे व्ह्यूअर्स बरेच मोठ्या प्रमाणात आपल्या चॅनलवरती आहेत. त्यांची देखील आपण काळजी घेऊया. त्याचप्रमाणे मी देखील तुमची अशी नवीन अपडेट आणून तुमची काळजी घेईल. तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायची काळजी घ्या. इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्यानंतर बघा काही जणांना असं वाटतं की हे GR येतात कुठून बाबा, ह्यांची काही वेबसाईट आहे का? हो, ह्यांची देखील एक वेबसाईट विशिष्ट प्रकारची आहे. त्या वेबसाईटचा देखील उल्लेख मी त्या काही व्हिडिओमध्ये करणार आहे. तर तुम्ही ती व्हिडिओ शेवटी अवश्य बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिजिट करा, दररोज लाईक करा, शेअर करा. व काही जणांना असं देखील वाटतं की बाबा या क्रिएटरचं वय कमी आहे. वय कमी असल्याने वय कमी असल्याने GRमध्ये काही बदल होत नाहीत. म्हणजे माझं वय जरी कमी असलं तरी माहिती देणं हे महत्त्वाचं काम आहे. माहिती जेन्युइन देऊ, मग वय कितीही असो, तुम्हाला माहिती मिळण्याशी मतलब व मला तुमचं सबस्क्रिप्शन व लाईक मिळण्याशी मतलब. तर चला मग इथपर्यंत तुम्ही हुशार आहात, समजलेच असाल. तर चला अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत येऊया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.